नमस्कार मंडळी. आज आहे लक्ष्मीपूजन आणि दिवाळीतला सगळ्यात महत्त्वाचा दिवस. या दिवशी सगळेजण आपापल्या घरी लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतात आणि ही पूजा जर आपण योग्य मुहूर्तावर केली तर ती जास्त लाभदायी ठरते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी लक्ष्मीपूजनाचा योग्य मुहूर्त सांगणार आहे. आता यावर्षी शुभ मुहूर्त 2 ते 2.5 तासच आहे. तर त्या 2 ते 2.5 तासातच आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि यावर्षी सगळ्यांना प्रश्न पडला आहे की लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं? सोमवारी करायचं का मंगळवारी करायचं? 20 ऑक्टोबरला करायचं की 21 ऑक्टोबरला करायचं? हा मोठा प्रश्न पडलेला आहे. यावर्षी अमावस्या सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर दुपारी 3:44 सुरू होणार आहे. ती मंगळवारी 21 ऑक्टोबर सायंकाळी 5:44 संपणार आहे. तर आपण दरवर्षी लक्ष्मीपूजन संध्याकाळीच करत असतो आणि अमावस्येलाच करत असतो. तर असा संभ्रम निर्माण झाला आहे की नेमकं लक्ष्मीपूजन करायचं तरी कधी? तर असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की 20 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करायचं की 21 ऑक्टोबरला करायचं? सगळ्यांच्याच मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. अमावस्या जरी 20 तारखेला दुपारी लागत असली तरी पण ती तिथी म्हणजे अमावस्येची तिथी सूर्याने बघितलेली नाही. पण 21 तारीख अमावस्या ही सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर ती तिथी सूर्याने बघितलेली आहे. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी उदय तिथीनुसार जी तिथी असते तीच तिथी योग्य मानली जाते. सोमवारी 20 ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्येला प्रारंभ होत आहे. त्यामुळे ती तिथी प्रदोष व्याप्त मानली गेलेली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबरला मंगळवारी 3 प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या राहणार आहे. म्हणूनच लक्ष्मीपूजन करण्यासाठी मंगळवारी 21 ऑक्टोबर 2025 ही तिथी योग्य मानली गेलेली आहे, शुभ मानली गेलेली आहे. यावर्षी प्रतिपदा व अमावस्या या दोन्ही तिथी एकत्र आल्यामुळे सायंकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर म्हणजेच 2 तास 24 मिनिटांपर्यंत हा कालावधी म्हणजे लक्ष्मीपूजन करण्यासाठी योग्य काळ ठरेल. तर आपल्याला 21 ऑक्टोबरला मंगळवारीच लक्ष्मीपूजन करायचे आहे. आता लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त कुठला आहे? तर लक्ष्मीपूजन करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे मंगळवारी 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40 अतिशय चांगला मुहूर्त आहे. म्हणजेच काय तर 2 ते 2.5 तासांचा कालावधी आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी मिळतो. तर या काळामध्ये आपण लक्ष्मीपूजन करायचे आहे. जरी अमावस्या लवकर संपणार असली तरी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे. या प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अल्प काळ आहे. या दोन्हीही दिवशी प्रदोष काळाची अमावस्येची व्याप्ती कमीत कमी असता दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे. म्हणजेच आपल्याला 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करायचे आहे. ग्रंथांमधील वचनांचा आणि जुन्या पंचांगांच्या निर्णयांचा विचार करता 21 ऑक्टोबरला दिलेले लक्ष्मीपूजन हे शास्त्रमान्य आहे. म्हणूनच 21 ऑक्टोबरला सायंकाळी 6:10 म्हणजेच साधारण 6:15 ते रात्री 8:40 म्हणजे 8:45 पर्यंत आपण लक्ष्मीपूजन करू शकतो. योग्य मुहूर्तावर केलेली पूजा अतिशय लाभदायक असते. म्हणून आपण मुहूर्तावरच लक्ष्मीपूजन करायचे आहे. आपण लक्ष्मीपूजनाची तयारी मांडणी आधीच करून ठेवली तरी चालते. पण मुहूर्तावर पूजेला आपण सुरुवात करायची आहे. पूजेसाठी लागणारं साहित्य एकत्र करून ठेवू शकतात, मांडणी करून ठेवू शकतात, सगळी तयारी करून ठेवू शकतात. आणि एकदा का लक्ष्मीपूजनाची मुहूर्ताला सुरुवात झाली की मग आपण लगेच पूजा करू शकतो. म्हणजेच मुहूर्तावर तुमची पूजा पूर्ण होईल आणि तुम्हाला पूजेचे सगळे फळ, संपूर्ण फळ मिळेल. आता लक्ष्मीपूजनाची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी करून दाखवलेली आहे. तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, नक्की बघा. साधी पण अगदी विधिवत पूजा मी करून दाखवलेली आहे. मांडणी कशी करावी, पूजेसाठी लागणारं साहित्य काय काय लागतं, हे सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहे. नक्की जाऊन बघू शकता. आणि लक्ष्मीचे पूजन आपण सगळ्यांनी मनोभावे करावे, ते अतिशय महत्त्वाचे आहे. कारण लक्ष्मी त्याच घरात येते तिथे शांतता, स्वच्छता, टापटीप असते. आणि ज्या घरात स्त्रियांचा मान राखला जातो त्याच घरात लक्ष्मी येते. अशा सगळ्या गोष्टी पाळून नक्की लक्ष्मीपूजन मुहूर्तावर आपल्याला करायचं आहे. मी या व्हिडिओतनं लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त केव्हा आहे ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्ष्मीपूजन नेमके कोणत्या वेळी केल्यानंतर लाभदायक ठरेल हे मी या व्हिडिओतनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला पूजा करताना काहीही अडचण आली तरी माझे व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेले आहेत. नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. मला खात्री आहे तुम्हाला या व्हिडिओतनं नक्की माहिती मिळेल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.